नमस्कार मंडळी. विनोद सोडून बाकी सगळे विषय कट करत 0 मिनिटात तुम्हाला हास्याचा मायंदाळ आनंद द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची मंडळी. संतोष मांजरेकर दिग्दर्शित लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह हा मराठी सिनेमा येत्या 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं या चित्रपटाची टीम आपल्या हास्यजत्रेत आज सहभागी झालेली आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. या चित्रपटाचा नायक आणि आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता अंकुश चौधरी, अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे, समीर खांडेकर, या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर आणि निर्माते शरद दादा सोनावणे. आणि या चित्रपटाची नायिका प्राजक्ता माळी आणि या चित्रपटातले अजून 2 महत्त्वाचे कलाकार वनिता खरात आणि ओमकार राव. आपल्या सगळ्यांचं आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तर टीम, आपल्या या सिनेमाविषयी आपण आपल्या या कार्यक्रमात भरपूर गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी वळूयात आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आपल्या गावात चाललेल्या शूटिंगमध्ये काम करण्याची अनेकांना इच्छा असते. बघूया आज त्या इच्छेचे काय परिणाम होत आहेत ते. चला टीम, पटपट पटपट कामाला लागा. हां, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल किती प्रेशर आहे ते. हां, जे आहे ते आहे. पटपट पटपट करूया आपण. हे बघा, ए ए तुमचं काय चाललंय? ऐकता सर आम्ही. कसं आहे, हां आपल्या टीम मध्ये आणखी काही माणसं आहेत ना. हो सर. त्यांना लाजा वाटतात. हां, हे असं नका करू. नाही सर, आमची फक्त मैत्री सर, बाकी सगळं उघड उघड आहे. असं काही तुमचं जे उघड आहे तेच आम्हाला उघड आहे. कळतंय तुम्हाला? इथे काय, जरा लांब व्हा. हो सर. हां, हे लोकेशन जे आहे ना फक्त एका सीनसाठी मला मिळालंय आणि आजचा दिवसच. नंतर मला हे परत शूट करता येणार नाही. तुम्हाला कळतंय परिस्थितीचं गांभीर्य? कळतंय तुम्हाला? हो सर, हो सर. हां, हो हो. त्यामुळे तुम्ही एनर्जी लावा. करतो हो. मला एनर्जी व्यवस्थित पाहिजे. हां, सगळं सुरळीत झालं पाहिजे. मला कुठल्याही अडचणी नको आहेत. हो सर. हो सर. सर तुम्ही एनर्जीचा टेन्शनच घेऊ नका सर. बिंदास राहा. हां, बच्चू, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आपण करू. निखिल, निखिल, चला पटपट तयारी करा. पटपट तयारी करा. सर ऐका ना, त्या डांगेंचं काय करतं सर? काय करायचं म्हणजे आपण जिम साठी जे एक्स्ट्रा आर्टिस्ट मागवले होते ना, ते नाहीये म्हणतात आता. नाही येत म्हणजे ते आले होते गेटच्या बाहेर, रिक्षावाल्यांसोबत काहीतरी लपडी झाली, त्यांची मारामारी झाली, तर ते जखमी झाले. सर त्या डांगेने त्यांना घरी पाठवलं. मुद्दाम करतो तो डांगे, मुद्दाम करतो. 1000-1500 रुपये वाचवायचे म्हणून तो 200-300 रुपयाचे ते भाडे करून आणतो आणि मग असे घोळ करतो. त्याला मी कितीदा सांगितलं, समोर बसवलं आणि त्याला सांगितलं असं. डांगे त्याला म्हटलं, मुडद्याची दाढी काढून त्याचं मुंडन करून वजन कमी होतं का? वाढवा नाही खांदेकरी, वाढवा. आपण नाही ऐकणार नाही, तो ऐकणार नाही. डांगे ना मुद्दाम करणार. काय बाकी? नाही, ते आहेत तसे थोडेसे कंजूस, पण आता काय. एक कंजूस म्हणजे कदरू, 1 नंबरचा कदरू. पुढं सर ते व्हॅनिटीत जाऊन बसतो सर आम्ही. आणि काय करता? नाही म्हणजे तुमची तयारी झाली की आम्हाला बोलवा लगेच. हो सर. व्हॅनिटीत जाऊन काय करणार? गप्पा मारतो सर आम्ही. इथं गप्पा मारायला आलेत? नाही सर, फक्त मैत्री आमची, असं काही नाही. उघड उघड आहे सगळं. हेम्या, हा सर. मी तुला आधीच सांगतो, सगळा राग तुझ्यावर काढेन. नाही सगळं. व्हॅनिटीत ओढून ओढून नाही. बसायचं. बसा. चल जाऊ. हे सोडायचं. डांगेला बोलाव, डांगेला बोलाव. जरा सुद्धा सिरियस नाही तुम्हाला. हे काय माझं एकट्याचं काम आहे का? हे माझं एकटे? हा नाही. हा, मग हो नाही काहीतरी म्हणा. हे कशाला? सॉरी. सॉरी नाही, मला रिझल्ट पाहिजे. डांगे नमस्कार. मी या सिनेमाचा दिग्दर्शक. काय चेष्टा करताय सर? मी चेष्टा करतो.
खरंच आहे ते दिग्दर्शक. बने माहिती आहे मला. हां सीनसाठी मी काही तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितले होते. उदाहरणार्थ इथे मला जिम पाहिजे होती, बरोबर. आता हा बॅनर सर मी घेतो सर. नाही असू दे, मी घेतो. हे 2 डंबेल्स, ह्याच्यात मी काय जिम दाखवू? छान झाले की सर. हां छान झाले की. हे छान झाले. हो. ओके. ह्या सीनसाठी मी एक्स्ट्रा वाढीव ज्यादा आर्टिस्ट सांगितले होते ते कुठे आहेत? अहो सर ते माच करत होते. मी त्यांना घरी पाठवून दिलं. म्हटलं तुमची काही गरज नाहीये, आम्ही तुमच्याशिवाय शूट करू. असं तुम्ही त्यांना सांगितलं. हा मग काय करणार. डांगे हसू नका. जोपर्यंत ती माणसं इथे येत नाहीत, मला हवे असलेले ज्यादा आर्टिस्ट इथे येत नाहीत, मी शूट सुरू करणार नाही. बस सर ऐका. नाही नाही काय ऐकायचं नाही मला. ए सोड ना. इथे बस, इथे बस, इथे बस. सर ऐका ना. काय 3 मिनिटं द्या, मी 3 मिनिटात आर्टिस्ट आणतो. डांगे मिनिट तरी 5 माग. मिनिट तरी 5 माग. कसली कंजूसी, कसली कंजूसी. मिनिट तरी 5 माग. बरं मीच देणार आहे तुला. माझी 5 मिनिटं घे आणि माणसानं हजर कर. जा. सर नको. 3 मिनिटातच आणतो. ते तुमचे 2 मिनिटं माझ्यावर नको. सर करूया. हा करूया आपण. कर. हे मे इकडे, हे मे इकडे, इकडे. इथं उभा राहा, नीट उभा राहा. इथं उभा राहा. हे म्या असं या सिनेमामधून तुझं पदार्पण होणार आहे. पदार्पण होणार आहे सर. त्यानंतर तू स्टार होशील. आत्ता स्टार सारखं वागू नको. कळतंय तुला? नाही सर. हा सिनेमा तुझ्यासाठी जितका महत्वाचा तितका माझ्यासाठी पण. हो सर. कळतं ना तुला सोन्या? हो सर. हा नाही नाही हे राहू दे, हे नको. माझी तळमळ तुला कळते सर. प्रोड्युसर बरोबर भांडलोय मी तुझ्यासाठी. अरे मी म्हटलं त्या इंडस्ट्रीला एक नवीन चेहरा देतो हेमंत पाटील. हे नको आहे रे. कसं आहे, मी बोलून गेलोय. प्रूव्ह तुला करायचं आहे. करतो सर. या सीन मधल्या वाक्यानंतर लगेच इंटरव्हल. म्हणजे कळते तुला या सीनचं गांभीर्य काय? हो सर. हा हो सर. मला ते एनर्जी पाहिजे. हो सर. अशी वर जाणारी एनर्जी पाहिजे मला. सर. टेन्शनच घेऊ नका. एनर्जी म्हणजे एकदम कडक सर. पण तिथं वाया घालू नको. नाही सर. एनर्जी म्हणजे माहिती आहे मला, पण ते हित वाया घालू नको. नाही सर. करेल सर तो. करतो सर करेल. तू बस ना खाली. विराज हा हो सर. तिचं तोंड उघडूच देऊ नको. मेकअप कर. सर डांगे आले. सर डांगे या. हे या रे. अरे बापरे. हा वस्ताद आणि हा त्याचा पठ्ठा. पहिलवान आहे. हा पहिलवान आहे. कोण हे पहिलवान आहेत? अरे चोर बॉडी आहे ते असली. एकदा का नाही गडी लंगोट घालून तालमीत आला का नाही असं बेडकी फुगवतय. हे बेडकी फुगवतो. मी निघू. डांगे फक्त हसू नका. फक्त हसू. या या. पटपट पटपट. सर, एनर्जी ठेवा, एनर्जी ठेवा. हां तुला जमेल ना? मुझी काय तवान. मजे काय तवान. काय करशील? हा? ते डंबेल्स उचलशील का बैठका मारशील? नाही नको तसलं कशाला. ही मुदगल फिरवतो की. सर मुदगल कोण आहे ही? ए येड्या. अरे ती पोरगी आहे का फिरवायला? अरे मुदगल म्हणजे हे असतंय. हे बघ. हे हित नाही हे हंपा करायचं. हंपा नाही हो. हा? होई असतंय ते. हंपा कुठं. आज जरा ठीक आहे हरकत नाही. हा तो ए चला या पटपट या. या चला. येऊ दे. चला चला पटपट पटपट पटपट. चला पटपट. हा तुम्हाला इथे मागे इथे मागे. मी या बाजूला. निखिल त्यांची अरेंजमेंट करणं पटपट. चल पटापट. ओंकार इथून कॅमेरा ठेवशील आणि मुव्हिंग कॅमेरा असेल. ओके चलो. एनर्जी. मला एनर्जी पाहिजे. तुम्हाला लक्षात आलंय? हा हा ऑल द बेस्ट. हो हे म्हणजे कसं आहे हित्त असं घ्यायचं का ना आणि हित्त करायचं ना हंपा करायचं हित्त. हंपा नाही. होई होई. अरे हे वेगळं केलंय मी कळत नाही तुला. मी दाखवतो करून.
बोलायचं नाही आहे. ही मुख्य पात्र आहेत ना, बरं. यांचं काय बोलणं सुरू आहे ते कळलं पाहिजे म्हणून आपल्याला फक्त हळू आवाजात. हा कळलं नाही पाहिजे. ए, यार तुला कळत नाही का? हे मुख्य पात्र आहे, हा आपण माग आहे त्याचे. आवाज नकोच आहे. हे चालेल, हे चालेल. मी कट म्हणत नाही जोवर तोपर्यंत थांबवायचं नाही, करत राहायचं. चला रेडी, चला पोझिशन, रोल कॅमेरा, रोलिंग. ऍक्शन. राजा सरपंचांनी तुला चॅलेंज दिलंय राजा. आता जर तू या कुस्तीत हरलास की नाही तर मग सरपंच येऊन ना आपली तालमीची जागा मोडून टाकल. काय शेळगाव खुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा पुठ्ठा मी मी आहे. पुठ्ठा कसला बे? पुठ्ठा अण्णा उस्तादाचा पठ्ठा. पुठ्ठा कसला? अण्णा उस्तादाचे काय बॅनर चिकटवणारस का? नाही सर. तो पुठ्ठा कसला? घेतो सर. ऐसा नाही बेटा, मी खूप बोललो रे. हो सर. मी खूप हे नको आहे. वाकायचं राहू दे, वाक्याचं बघ. कर ना please. पटपट घे, जागा घ्या. दादा तू नाव काय तुझं? नाव काय तुझं? रोहित्या. ऐक ना, मी कट म्हणलं की थांबायचं आहे. कट म्हणलं की थांबायचं आहे. उगाच दमशील ना, तू कशाला करत राहतोय? चालतंय हो आपल्याला. वस्तादाचा पट्ट्या आहे म्हणजे काय तो आहे ना. करतोय मी. करतोय. सावत्या टेन्शन घेऊ नको, तू बिंदास करायचं. करतोय. सावत्या कोण? रोहित्या ना? हा म्हणजे नाव त्याचं रोहित्याच आहे, आम्ही सावत्या म्हणतो त्याला. का? ठीक आहे, ठीक आहे. हे ठेवून दे रे, सारखं नको. चलो बरं घे, जागा घे. चलो रेडी सर. रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. राजा सरपंचांनी तुला चॅलेंज दिलंय राजा. जर का आता तू या कुस्तीत हरलास की नाही तर सरपंच येऊन आपली तालमीची जागा मोडून टाकल राजा. काय शेळगाव खुद्रुकच्या नाना वस्तादाचा पुठ्ठा मी असा छड्डू लड्डू करून असा त्याला शड्डूचा लड्डू कुठून आणला? उस्तादाचा पठ्ठ्या. शड्डू ठोकून बोलतो नाही, लड्डूचा काय संबंध? सर मला ते कन्फ्युज झालं. कसं कन्फ्युजन आहे? सर बच्चू बोलेल, नीट बोलेल. काय नीट बोल? हिला लांब बसव. विराज, हिला घेऊन जा व्हॅनिटीत. नाही सर, नाही, घेऊन जा हिला. सर माझं वाक्य आहे, सर. तुमचं झालंय, तुमचं शूट झालंय. इथं आता फक्त क्यू घ्यायचे. कळलं तुम्हाला? सर, माझं सर बाकी एनर्जी बरोबर आहे. एनर्जीच फक्त परफेक्ट आहे, बाकी काय नाही. मला इतर गोष्टी पण हव्यात ना. हो सर. हेम्या इंडस्ट्रीला नवीन चेहरा देणार आहे मी. हो सर. तोंडावर पाडू नको मला. चल रेडी आहे सर. ए लड्डू नाही रे, शड्डू. हा असा. सर माझं झालंय का? नाही काय आता वाईस रग लागायला लागली हाताला. वाईस जरा म्हणजे घ्या की पटापटा घ्या की वाईस. जरासं शिल्लक, जरासं राहिले ते पटकन करून टाकूया. करा म्हणजे बरं का. एक शेवटचं दादा, ते सर एकदा चुकले म्हणून परत करतोय. एकदा झालं ना की तुम्ही फ्री व्हाल. ए दादा काय तिथं दणक्यात करा की वाईस. वाईस दुखायला लागलं. करा बरं काय. कसं आहे जरा अवसान नाही तर. छान होत आहे, छान होत आहे वस्ताद. कमाल करताय, कमाल करताय. वा, मला अगदी थोडा वेळ द्या. लगेच हे लगेच पाहिजे मला. हो सर हे टाकून दे ना विराज. हे नको आहे मला. इथं उभा राहा. चाल कूल, चाल. फक्त वाक्य घे पटकन. कॅमेरा चाल घे. चल रेडी, रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. आता जर तू कुस्ती हारलास की नाही तर सरपंच ही जागा मोडून टाकल. काय बेळगाव शेंद्रुकचा नाना. बेळगाव कुठं आहे? सर थांबा सर. शेळगाव लिहिलं नाही तर बेळगाव कुठं आहे? चुकलं सर. हा बेळगाव कुठं आहे इथं? चुकलं सर. वाकू नको. तुझ्या बापाला लिहिलं होतं बेळगावला. बाप केला खांदो बाहेर येते. काय वाक्य काय? वाक्य काय? वाक्य काय? बुमलून सांगते तिला काही वाक्य काय? सांगी वाक्य काय? शेळगाव बुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा पट्ट्या शड्डू टोकून उभा आहे.
त्यांना नाही माहित आहे. बोल की नीट बोल ना तू काय दादा जरा शेवट दादा म्हणजे थोडंच राहील. काय होईल अजून 10 मिनिटं जरी मी असं थांबलो नाही आणि पुन्हा गावात गेलो लोक मला राम राम करतील माझं एवढंच होईल. एवढंच होईल माझं. काय होईल माहितीये का मी एवढंच होईल. मी असं करायचो टेस्टी वाटायचो बियाणं मागलेलं एवढंच करते. लोकांना हात दुखायला लागले ते बरोबर. शेवट दादा तुला हे मला काय पाहिजे? सॉरी सर. आपल्याकडे वेळ नाही. मी तुला सांगतो ना आजचा दिवस लोकेशन आहे फक्त. हो सर एनर्जी बरोबर आहे सर. एनर्जी आहे रे. एनर्जी आहे पण फक्त तेवढंच आहे. हा सर मी करतो. नीट कर. करतायत मी करतो. यांचं काय झालं? नाही काय सर वाज हलका होऊन येऊ का? जा ना तुम्ही जा ना. या. हे ना, या. वस्ताद काही झालं. येत आहे का? तिथं येऊन मी काय करू? नाही काय वस्ताद आता माझ्याच्यानं काय नाडी सुटायची नाही. सांगतोय. चल पटकन ये. बच्चू नीट करा बच्चू. हा मी करतो तुला पाणी हवंय का बच्चू? पाणी डायलॉग नीट घ्या. आपण घसा कोरडा मी पाणी देते घसा तुला, कोरडा पाणी पडतो माझा. बच्चू, काय चाललंय? पाणी पी. नीट करा. मी करतो नीट कर ना, please. टेन्शन नको घेऊ. मी करतो. तिकडे बस. हिला तिकडे बसवा. नाही सर हे फक्त दिसली पास झाला. हिला आणू नका इथे. मी करतो सर. काय करता? अभिनय कधी करणार? आत्ता लगेच सर. हे चला रेडी आहे. चला पटकन होणार आहे. लगेच होणार. चला चला रेडी. पटपट कर रे. चल रेडी. नाही मी लास्ट टेक आहे. लास्ट टेक आहे. लास्ट टेक. फायनल टेक. रेडी. कॅमेरा ऍक्शन. आता जर का तू हारलास ना तर सरपंच ही जागा मोडून टाकल. काय शेळगाव खुद्रुकच्या अण्णा वस्तादाचा हा पठ्या त्या शेळगाव बुद्रुकच्या सरपंचाच्या पैलवानाला असून दाखवून हास्यरसिक सई काय म्हणशील? वरचा क्लास परफॉर्मन्स होता आणि वरचा क्लास टीमवर्क होतं. फार हसवलं, फार मजा आली. प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे कारण प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर इतकं सुंदर वठवलं आणि प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आम्हाला भाग पडलं. सावत्या फार भारी, फार मजा आली. एकदा सुनील डांगेंसाठी जोरदार टाळ्या. खूप स्पेशल परफॉर्मन्स होता असं मला वाटलं. फार मस्त त्यांनी आपला एक गोडवा ह्याच्यामध्ये आणला आणि छान कॅरेक्टर उभं केलं. सुनील सर एकदा या इकडे आणि तुमच्या तोंडावरती हे म्हणू देत आम्हाला. आणि तुम्ही चिंगूस नाही आहात हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते आमच्या ऑडियन्सना. सुनील सर फार भारी, फार मजा आली. मस्त. असं स्किट लिहायला थोडंसं अवघड असतं. इंटेलिजंट ह्युमर होता आणि फार फनी सिच्युएशन्स होत्या. ऋषिकांत राऊतांसाठी पण टाळी. मस्त मजा आली. कडक परफॉर्मन्स. प्रसादा. माझे परममित्र आनंद इंगळे इथे आलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जगात सगळ्यात भारी कोल्हापुरी कोण बोलत असेल तर मी बोलतो. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन का नाही म्हणजे थोडंसं म्हणजे नादखोळा एकदम बोलतोय जरा थोडं. मी नुसतं म्हणलो होतो तू प्रूव्ह करू नकोस मी खोटं बोलतो आहे. अरुणचं कोल्हापुरी ऐकल्यानंतर आम्ही जसं एन्जॉय करायला लागतो ना तसं मी कोल्हापुरी बोलायला अंड्या फार एन्जॉय करतो. एनिवे फॅन्टॅस्टिक.
वस्ताद मोटे आणि वस्ताद गोस्वामी यांच्या तालमीत तयार झालेली पोरं आणि त्यांचा ताकदवान परफॉर्मन्स. वा वा वा, क्या बात आहे. सावत्या, तू ज्या स्किट मध्ये असतोस ते तू खांद्यावर घेतोस मला माहिती होतं. खांदा दुखेपर्यंत घेतोस हे मला. फार मजा आली. फार ब्युटिफुल कॅरेक्टर. मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. थँक्यू टीम, कीप इट अप. मंडळी, आता आपण पाहणार आहोत एका पित्याचं आपल्या पुत्रावरील नितांत प्रेम आणि वडील मुलामधील हा प्रेमळ प्रसंग आपल्याला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. पशा, ए पशा, ए पशा. अगं माझा ते कसं ग ते माझं कोकरू सगळ्या दिशेने पसरलेलं वडाचं झाड ग माझं ते. ग माझं पोरग ते लोळणार डुक्कर ग ए पशा, ए पशा झोपू दो. पशा ऐक ना जर माझं काम आहे रे. पशा हे असं नाही ऐकणार. अरे किंजल भाभी आओ आओ. अरे भाभी आवजो. आता कसं उठलंस किंजल भाभीचं नाव ऐकल्यावर? हा, मुळात कशाला उठवताय बाबा, रात्र आहे हो. काय करताय तुम्ही? अरे तुझ्या मनावर ताबाच नाहीये. हा मला शिकवतोय. अरे किंजल भाभी, आओ मारो माटो किंजल भाभो. तुमचा आहे ताबा? मारो माटो. मला बोलतायत बाबा झोपू द्या हो, सकाळी ऑफिसला जायचं, मला उशीर झाला. ऐक ना पशा पशा ऐक ना रे, मला नाही ह्याच्यावर ग्रीटिंग कार्डवर नाव लिहायचं रे. मला हात थरथर मला लिहिता येत नाही. बाबा ही वेळ आहे का? रात्रीचे 11:50 झालेत बाबा. अरे बापरे, मग 10 मिनिटं उरली आहेत. मला विश करायचंय. 10 मिनिटं वाढदिवसाच्या विश करायचंय. लिहून दे रे, लिहून दे. त्रास आहे. हा लिहून दे. हा लिहि. काय लिहायचंय? कोणाचं नाव लिहायचंय? हा सरप्राईज आहे. पण लिहायचंय ना. हा लिहायचंय ना, सांगतो ना. पण या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. कळलं? लिहि मी सांगतो ते लिहि. हा बोला. फ्रॉम बाबा फ्रॉम बाबा टू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू प्रसाद. म्हणजे मलाच द्यायचंय. सामना जरा फोडू नकोस ना नाव. गप्प बस ना, काही पोटात राहत नाही तुझ्या. हे सांगतोय ते लिहि ना, सरप्राईज आहे. बाबा बरे आहेत ना? मलाच द्यायच्या ग्रीटिंग वर मलाच का नाव लिहायला सांगताय? अरे थांब ना बाबा, ह्या माणसाचं सगळ्यात फोडून टाकतो पोट. मला कळणार नाही का बाबा ह्याच्यात कसलं आलंय सरप्राईज? अरे सरप्राईज आहे तेच तर सांगतोय ना तुला. मला सरप्राईज द्यायचं होतं, पण दुसरा कोणाकडे तरी लिहून घ्यायचं ना. अरे गेलो होतो शेजारी, ते अरुण कदम आहेत ना, त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी हॅपी बर्थडेचा हॅपी पाई बडाडी असं लिहिलं रे. हॅपी पाई बडाडी देऊ का तुला? काय अर्थ होतो त्याचा? सांगा काय लिहायचं. हा फ्रॉम बाबा. हा फ्रॉम बाबा मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लवकर लिहि रे. 10 मिनिटात सरप्राईज द्यायचे. 10 मिनिटात नाही दिलं तर काय सरप्राईजला अर्थ आहे मला सांग बघू. तुम्हाला अजूनही वाटतं की मला सरप्राईज मिळेल? हा लिहि. हा मेनी 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 हॅपी प्रसाद डिअर. झालं? हा आता बघ, मी तुला 10 मिनिटांनी उठवणार तेव्हा चेहऱ्यावर सरप्राईज दाखवायचं. कळलं? पहिल्यांदाच तुला हे कळतंय असं दाखवायचं, कारण चूक तुझी आहे. का करताय हे सगळं? अरे आमचा जो ग्रुप आहे ना, अमरपट्टा लाभलेले चिरतरुण. कसला अमरपट्टा? रोज एक ग्रुप मधला गचकतोय. रोज ग्रुपवर एक पोस्ट येते श्रद्धांजलीची. गप्प बस. हा जो ऍडमिन होतोय तो गचकतोय. गप्प बस. तुला मी सांगतो ते ऐक. सरप्राईज दाखवायचं चेहऱ्यावर. हा सांगून ठेवतो. हा तयार आहे का तू? हा सरप्राईज दाखवतो मी. काय करू मी आता? तू झोप आणि मी जेव्हा तुला उठवेन तेव्हा चेहऱ्यावर सरप्राईज दाखवायचं. हे मग मला तिकडे ग्रुपवर टाकायचा आहे व्हिडिओ. हे बा मी असं करणार. तू झोप. हे बा मी आता हे सुरू करतो. कसं करणार तुला सांगतो. हे बघ. हॅलो फ्रेंड्स, हॅलो आय एम चौगुले. हा आता नाव आय एम माय वाढदिवस. त्यात वाढदिवस नाव यू सी. आलो हा पशा मी तुझ्यावर. कॅमेरा हे बघ दिसतोयस. नका बोलू. हा हे नाही बोलायचं. हा येस अँड
काय रेटिंग खाली पाडलं तुम्ही. खाली पडलं हे गेटिंग. परत घेऊया हे कट करा. कट केलेलं आहे मी. थांब आता हे या हातात धरतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. हॅलो फ्रेंड्स. अरे बापरे बोट कशी दाखव रे आता. हॅलो फ्रेंड्स, आय एम हिअर चौगुले अँड नाव धिस इज माय. आणि आता त्याचा वाढदिवस. ओके नाव हॅपी बर्थडे टू यू. ये हॅपी बर्थडे. आश्चर्य दाखव. वरचा पंखा दिसतोय त्याच्यात. हॅपी बर्थडे करता येते. व्हिडिओ बनवताय. हे जमत नाही रे. एका हाताने असं धरायचं की हे काके धरायचं का पेन इकडे धरायचं. इकडे हे कळत नाही रे. एक मिनिट थांबा. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हा मोबाईल इथे ठेवलाय. हा 12 वाजायच्या आधीच चालू करा. 12 वाजले की तुम्ही एंट्री घ्या आणि मला आश्चर्यचकित करा. अच्छा हे चालेल. आधीचं जे काही आहे ते मी एडिट करेन. ओके चालेल क्लिअर आहे. करतो झोपू. हा करतो पशा सुरू करू का रे. सुरू करू मी. झोपून आधी. हा तुम्ही झोप. ठीक सुरू करा तुम्ही. हा नंतर 12ला एंट्री घ्या. हा ठीक. ओ हे काय करताय. अरे दिसेन ना मी त्याच्यात. माझी एंट्री तिथून पाहिजे डायरेक्ट दारातून. बाबा हार्टबीट मोडेल. उद्या त्या अमरपट्टाच्या ग्रुपवर तुमचा फोटो जाईल. अरे जरा शांत बसा ना. नका करू हे. अरे दिसतंय बघ मी उभा आहे. काय से बाबा मी म्हटलं ना आधीच एडिट करेन मी. एडिट असं काय करताय. आता काही करू नको तिकडे जाऊन. आता काही करू नका. 12 वाजले की मला विश करा. मला सरप्राईज द्या. बर हा तू झोप. चल पिपाणी असते ना ती पिपाणी. आता माझ्या. आणि हे काय हे काय. अरे ती येतं ना वर. आता गंमत बघ तू. बाबा हे काय करताय तुम्ही. ते असताना ठूप केल्यावर रंगबिरंगी असं पडतं सगळं. त्याला कन्फेटी म्हणतात. हा ते कन्फेटी आता नाही सापडली म्हणून मी हे काय. हे काकडी गाजर हे बाबा कचरा टाकलाय तुम्ही माझ्या. सरप्राईज दाखवणार आहे तू सरप्राईजच दाखवलं नाही. चिवर तर कसं होणार मला सांग. सरप्राईज दाखव ना. हा ओके मी आलो. सरप्राईज झालं दाखवलं मी. हे काय एक्सप्रेशन आहेत तुझे. सरप्राईज दे ना बाबा. तुने लहानपणापासून ओव्हर ऍक्टिंग करणारा. लहानपणी आठवतंय ना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शाळेत एकदम मक्याचा कणीस झाला होता. आला असा एवढी ओव्हर ऍक्टिंग केली. मीच शिक्षकांना सांगितलं याला भाजा आणि संपवा आधी. मी मक्याचा कणीस. असा कुठला मक्याचा कणीस असता. तुम्ही केलात ते मक्याचं कणीस. तुमची आयडिया होती. मला राजपुत्र व्हायचं होतं. मक्याचं कणीस. रात्रभर अंगावर पॉपकॉर्न चिकटून बसलात. मक्याचं कणीस म्हणे. कुठला मक्याचं कणीस पॉपकॉर्न घेऊन येतो अंगावर. कुठलं असतं मक्याचं कणीस. माझा परफॉर्मन्स झाल्यावर पुढच्या परफॉर्मन्सला पहिल्या रांगेतल्या मुलांनी मला आडवा झोपवलं आणि खात होते मला. जुन्या गोष्टी नको उगाळूस कळलं का. सरप्राईज दाखवलं का चेहऱ्यावर ते मला सांगा ती. हा सरप्राईज दाखवायला पाहिजेस तू. बस झालं सेलिब्रेशन. मला नको. मला झोपू द्या बाबा. ठीक आहे बाबा. लहानपणी असं नाही वागायचा. हास लहानपणी माझ्या मागे लागायचा 4-4 दिवस. बाबा सेलिब्रेट करा. बाबा सेलिब्रेट करा. सही हा लहानपणी तुला सांगतो अशी लाल टोपी घालायचा. ही फायर ब्रिगेडची असते ना तशी. खाली नागडा आणि मग बंब आला. टंग 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 बंब आला. असा या वरांड्यातून त्या वरांड्यात फिरायचा. बाबा काय करताय तुम्ही. हे का सांगताय सईला. हे सईला का सांगताय तुम्ही. सईला कळली पाहिजे भावाची लायकी. बाबा मी त्यावेळी लहान होतो. अरे हो रे लहान होतास. अजूनही लहानच आहेस माझ्यासाठी बाळा. बाळा किती गोड होतास. किती निरागस होतास माहितीये का. बाबा बस. अरे बस झालं. मला नाही रमायचं या आठवणींमध्ये. मला झोपू दे. उद्या कामावर जायचंय. अरे बस. बस ठीक. झोप तू. हाय वेट. हे बाबा झोप. तुझं ऑफिस आहे बाळा. बाबा आय एम सॉरी बाबा. अरे बाबा इकडे ना 2 मिनिटं जरी लेट झाला ना तरी लेट पंच करता तो कार्ड तिथे. आय एम सॉरी बाबा.
अरे हरकत नाही रे, आठवणी अशा येतात रे डोक्यात, मी काय करू. आता माझं वयच आहे ना आठवणींवर जगायचं. आणि हे जे आठवणींचे अल्बम असतात ते काय मुराशी जपून ठेवायचे असतात रे. कारण उतार वयात ना डेव्हलप करायला गेलं ना तरी निगेटिव्ह नसतात रे आपल्या हातात. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण तुझे खूप आभार रे. म्हणजे एक्सचेंज ऑफर किंवा जुनं द्या नवं घ्या, या दुनियेत तू तुझ्या म्हातारा बापाला अजून तुझ्या जवळ ठेवलायस. अरे आय लव्ह बेटा. हे आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. खरंच खूप खूप मोठा हो. हा मोठा आहेसच तू, पण मोठा माणूस हो. माणूस म्हणून जग. एक रिक्वेस्ट करू? अरे बाबा रिक्वेस्ट काय, बोला ना. एक 2 क्षण माझ्या मांडीवर झोपशील का रे तू? जस्ट एक नॉस्टॅल्जिक होतो मी. हाय का वा. अजून असं वाटतंय की तो लहान पशा माझ्या मांडीवर झोपलाय बरं का. बाबा तुम्ही मला लहानपणी पाठीवर घ्यायचं आणि ते कापसाचं पोतं करायचं. कापूस लेलो, हे कापूस लेलो. मजा यायची ना बाबा. कापूस लेलो का बा, मला घ्या ना मांडी. ये ना बे. नाही अरे अरे माझ्यावर संपव रे. अरे नाही वा 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 वा, अतिशय क्यूट परफॉर्मन्स. हा सरसिक साई. दोघंही वेडे आहात. वेडेपणाची पेजेस वेगळी आहेत, पण ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा काहीतरी भन्नाट होता आणि आजही झालं. अमिता, हॅपी बर्थडेची ट्यून इतक्या सुंदरपणे आणि इतक्या सुंदर वेळेला सोडलीस की त्याची खूप मजा आली. त्यांनी एलिव्हेट झालं इमोशन. खूप सुंदर. फार मजा येते तुम्हाला एकत्र परफॉर्म करताना बघून आणि आजही आली, मजा आली. प्रसादा, फार गोड, फार मजा आली. तुमच्या दोघांची केमिस्ट्री कितीही वेळ बघत राहावी अशी आहे आणि ती तशीच राहावी एवढीच प्रार्थना करतो. फॅन्टॅस्टिक. अंकुशदा, तुम्ही किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स? खूप खूप गोड. एकदम भरून आलं मला तर शेवटी अक्षरशः. समीरला मी कॉलेजपासून ओळखतो आणि मी त्याचे टिंब कधी कधी माझा देश आहे अशी एकांकिका होती, त्याच्यात त्याला बघितलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत बघतो मी त्याला. खूप कमालीचं आहे. आणि मी आणि भरत त्याचं काम बघून आम्ही ठरवलं की कॉलेजमधून एकांकिका स्पर्धा करायला पाहिजे, तर आपल्याला लोक बघायला येतील. समीर तेव्हा पण म्हणजे मला आठवतं आहे की बोलता बोलता हसवता तो डोळ्यात पाणी आणायचा आणि सगळं प्रेक्षक अगदी थंड होऊन जायचं, जे हसून हसून खुर्चीवरून पडलेलं असायचं. प्रसादला मी काय म्हणणार की तो रायटर आहे, डिरेक्टर आहे, तो ॲक्टर आहे, काय नाही आहे तो. आत्ता देखील मला असं इतकं छान वाटलं, गोड वाटलं. सुरू होतानाच मला हे वाटत होतं की आता खूप हसणं, पण तुम्ही नुसतं हसवलं नाही, तर आम्हाला डोळ्यात पाणी आणलं. आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट घेऊन जाणार लोक नेहमी, की बाबा एक्सचेंजच्या जमान्यात तुम्ही आजही आपल्या आईवडिलांना जवळ जपून ठेवलं पाहिजे. थँक्यू. असेच परफॉर्मन्स करत राहा आणि आम्हाला हसवतसुद्धा जा आणि तेवढंच आम्हाला जमिनीवर ठेवत जा. थँक्यू सो मच. मंडळी, लग्न संस्थेच्या अर्थहीनतेनं निराश झालेला फिल्टर पाड्याचं वचन गौरव मोरे निघालाय वेगळ्याच वाटेवर आणि तिथं त्याला भेटणार आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. आमचे बाबा सगळ्यांचे बाबा, सगळ्या जगाचा ज्याच्याकडे ताबा, ज्यांच्या नावाचा हायवेवर धाबा, आंटी अंकल दादा आबा, जगद्गु गौरव बाबा की, जगद्गु गौरव बाबा की. बनोबा पुढे रू सुद्धा आहे. ते जगत ऐकायला फार वेगळं वाटतं. तुझं नाव बनोबा आहे, मी त्यातला ब काढला, उरतोय फक्त नोबा. चालेल तुला? नोबा. ही या स्किटची सुरुवात आहे.
आणि घाम मजला येतो आहे. नमस्कार, मी जगद्गुरु गौरव बाबा, आधीचा अभिनेता गौरव मोरे. हास्य जत्रा नावाच्या एका कार्यक्रमाने माझं अख्खं आयुष्यच पालटून टाकलं. प्रसाद खांडेकर, वनिता खरात, ओंकार भोजने या यकश्चित सुमार नटांना घेऊन माझं लग्न होणार नाही यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी मी संन्यास घेतला. मोहमाया, लोभ ह्या सगळ्यांपासून दूर जाऊन ब्रह्मचर्य पत्कारलं आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. जगद्गुरु गौरव बाबा की जय. जगद्गुरु गौरव बाबा की बनोबा. ब्रह्मचरणेन तपसा देवो मृत्युम पाग्नत. ब्रह्मचरणेन तपसा देवो मृत्युम पाग्नत. अर्थ तरी विचारा आधी. अर्थ नाही कळलं की बाबा. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मचर्याच्या तपाने देवाने मृत्यूवरही विजय प्राप्त केला. याचा अर्थ असा होता. आता बोला बाबा. बाबा बाबा की जय हो. बाबा, आज आपल्या या ज्ञानमेळ्यात तुमची मुलाखत घेण्यासाठी झुंजार पत्रकार श्याम सुंदर राजपूत आलेले आहेत. काय सांगताय? श्याम सुंदर राजपूत खूप मोठे पत्रकार आहेत. बनोबा, जा त्यांना बोलो. श्याम सुंदर राजपूत तुम्हाला सांगू, खूप मोठे पत्रकार. मी जेव्हा हास्य जत्रेमध्ये होतो तेव्हा ते माझा अभिनय बघायचेच नाहीत. इतके मोठे. नमस्कार बाबा. नमस्कार. श्याम सुंदर राजपूत. ओहो, मजबूत. या बसा. बसतो. बाबा, तुमच्या चरणांजवळ बसून मी तुमचा इंटरव्ह्यू करणार. थांबा राजपूत साहेब, थांबा. ओळख करून देतो. हे माझे पट्ट शिष्य. हा बनोबा. नमस्कार. हमरोगा तुमरोगा बा. पशोबा. नमस्कार. प्याडोबा. बाबा. आणि हा मेंढोबा. नमस्कार. नमस्कार. पॅन्ट काढा. पहिले पॅन्ट काढा. पॅन्ट काढा. अरे बाबा, हे काय बोलतायत? आमच्या बाबाने एक नियम केलेला आहे. काय बुवा? कुठल्याही स्त्रीलिंगी गोष्टीला आमच्या या आश्रमामध्ये परमिशनच नाही. म्हणजे नाहीच. म्हणजे हायच नाही. म्हणजे नाहीच नाही. त्याच्यामुळे आम्ही पॅन्ट घालत नाही. अरे असू द्या, आपण वापरत नाही कारण आपण अखंड ब्रह्मचारी आहोत. ते वापरू शकतात कारण ते अतिथी आहेत. राजपूत साहेब, प्रश्न विचार. रोल कर. तर नमस्कार, महा चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे गहिरं स्वागत आहे. मी श्यामसुंदर राजपूत आज सद्गुरू गौरव बाबा यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याच्यामुळे मी गैरा एक्साइटेड आहे. बाबा तुम्ही शिंकलात. तुम्ही शिंकता कामा नाही बाबा. काय झालं? कारण ती शिंक स्त्रीलिंगी. अरे बापरे. तुम्हाला जर शिंक आली तर तुम्ही खोकलं पाहिजे. तो खोकला पुल्लिंगी. कसं प्याडोबा? प्याडोबा, आता तुमच्या कॉमेडीसाठी आश्रमही शिल्लक नाहीयेत. तुमच्या कॉमेडीची तंबूच सोय केली पाहिजे. आपण जिथे ठेवाल तिथे. अरे प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये लिंग शोधण्याची गरज नाहीये. आपण सजीव स्त्रीलिंगीपासून दूर राहायला पाहिजे असं मला सांगायचं. अच्छा म्हणजे आपण पालीपासून दूर राहायला पाहिजे. अरे बाबा, ती पाल स्त्रीलिंगी. आणि सरड्यापासून जवळ राहायला पाहिजे कारण तो पुल्लिंगी आहे. तुम्ही दोघं नागाच्या बिळात जा. तो नाग बसा ना, गप्प जरा गप्प बसा. एवढा मोठा पत्रकार आला, त्याला प्रश्न विचारू द्या. विचारा. माझ्या चॅनलवर मी श्यामसुंदर राजपूत घेऊन आलोय सद्गुरू गौरव महाराज बाबा यांचा इंटरव्ह्यू. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक प्रसिद्ध नट म्हणून तुम्ही नाव लौकिक मिळवत असताना अचानक मध्येच संसार सुखाला त्यागून तुम्ही ब्रह्मचारी का झाले बुवा? का झाले? कारण या सगळ्याचं मूळ समस्या आहे ही स्त्री ही प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मार्गातला अडसर आहे. अरे बापरे, अतिशय विध्वंसक विधान केलेलं, अतिशय स्फोटक विधान केलेलं. हे विधान बऱ्याच जणांना मान्य होणार नाही कारण अख्ख्या जगाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते बा. मग ते काय चूक आहे? ह्या वाक्याची रचना थोडी चुकीची आहे असं मला कसं काय?
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री नसते, तर प्रत्येक यशस्वी पुरुषाने स्त्रीला मागे सोडलेलं असतं, म्हणून तो यशस्वी होतो. अरे बापरे, पण हे असं मत तुमच्या काय बुवा? काय मुळात द होल मॅरेज सिस्टम इज अ फेक. ओ इंग्लिश. आपण लग्न करतो, मुलं जन्माला घालतो, आपण सॅटेल होतो, शांत व्हा. आपण सेटल होतो, त्यांचं लग्न करतो, बरोबर आहे. मग ते काही वर्षांनी आपल्याला वृद्धाश्रमात घेऊन जातात आणि एके दिवशी आपला मृत्यू होतो. तुम्हाला सांगतो, माणसाच्या पापाचा घडा भरला की त्याचा मृत्यू होतो, तसंच माणसाच्या आनंदाचा घडा भरला की त्याचं लग्न होतं. अरे बाबांनो, अरे थोडं थांबा, मुलाखत उद्या ना. नाही, म्हणजे हे मत तुमचे झालं बाबा, पण सर्वसामान्यांचे मत वेगळं असतं. लग्न म्हणजे आपलं जे प्रेम असतं त्याला असं अतूट बंधनात बांधणं बा. चूक. कसं काय? प्रेम म्हणजे पहाटेचं पडलेलं सुंदर स्वप्न. फालतू. आणि लग्न म्हणजे सकाळी सकाळी दारावर वाजलेली दूध वाल्याची बेल. हमरे का तुमरे का बा, जरा शांत बसा. लग्न म्हणजे लॉटरी. लागली तर लागली, ना तर बेकार फसली. मला तुमची जी मतं आहेत बुवा ती एकांगी वाटतात. म्हणजे तुम्ही स्वतः लग्न केलेलं नाहीये, पण तरी पण लग्न, आपलं स्त्री यांच्याबद्दल एवढा तिरस्कार, राग का तुम्हाला? आपण विषाला विष म्हणतो, पण विष खाऊन बघतो का? नाही. मी लग्न केलं नसेल, पण माझे जे 2 पट्टशिष्य आहेत, पॅडोबा आणि मेंढोबा, यांनी लग्न केलं होतं. यांना यांचा अनुभव विचारा. हा यांचा अनुभव. अरे बापरे, यांचे लग्न झाले? म्हणजे सभी समस्याओं का मूल नारी ही है. गौऱ्या! 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 रस्सा. बाबा. गौऱ्या, आय मिस यू. गौऱ्या, तू सगळं सोडून आलास आणि मग मला तुझी किंमत कळली. गौऱ्या, आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू. ओ भाई, काय बोलताय काय? हे जे काय बोलायचं आहे ना ते आम्हाला बोला तुम्ही. म्हणजे हे आमचे बाबा आहेत, यांच्याशी नाही बोलू शकत. तुम्हाला जे काय प्रेम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ते सगळं आमच्याशी बोला तुम्ही. हे बघा, तुमच्यासाठी असतील बाबा वगैरे, माझ्यासाठी माझं शोनू आहे, माझं बुबुडू आहे, माझं पिल्लू आहे. इथे अतिशय बाबांच्या आयुष्याला एक वेगळीच अशी कलाटणी मिळालेली आहे बा. मला असा प्रश्न पडलेला, मलाच काय, महाराष्ट्रातील जनतेला, जगाला, सगळ्या देशाला प्रश्न पडलेला आहे की या कोण आहेत बा? ही माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी, जिने मला 27 वेळा नकार दिलाय. पण रस्सा, तू आता परत का आलीस? आता त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आता मी ब्रह्मचर्य पत्करलंय. आता मी तुझा होऊ नाही शकत. नाही गौऱ्या, आता आपला मार्ग वेगळा आहे. रस्सा, आय लव्ह यू. गौऱ्या, आय रिअली लव्ह यू. रस्सा, गौऱ्या, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आजपासून मी आश्रम बंद करतोय. बाबा असं करू नका बाबा. मी माझं लग्न मोडून तुमच्या इथे आलो बाबा, आणि तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही सगळे ब्रह्मचारी झालो. अरे नाही रे, यशस्वी असणं आणि आनंदी असणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आलिशान बंगल्यामध्ये एकट्या झोपणाऱ्या माणसापेक्षा फुटपाथवर बायकोला कुशीत घेऊन झोपणारा माणूस जगातला सगळ्यात आनंदी माणूस असतो. हा रस्सा, कितने सालों से इस जमीन पे बारिश की एक बूंद तक नहीं गिरी है, लेकिन अब तूफान आएगा. रस्सा, आई लव यू. मोजू, तू इकडे. रस्सा, काय? रस्सा मला माफ कर. रस्सा, मला माफ कर. माझी चूक काही नाही. रस्सा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आय लव्ह यू. आता बघितलं,
लग्नात काहीच मजा नाही हे दाखवण्यासाठी मी सगळं प्रँक केलं होतं जगात सगळं नश्वर आहे फक्त एकच गोष्ट अटळ आहे ती म्हणजे जाम बेकार क्रिएटिव्हिटी मस्त झालं बघा हा सरसे काय म्हणतात सई गौरव फार सुंदर दिसतोयस तू आणि तिथे बसल्यानंतर पुढे काय होणार याची आयडिया मला आधीच आली होती पॅडीदा अरुणदा मस्त होते शिष्य एकदम धमाल बने आज तुला एक मस्त नाव मिळालंय दुसरं बनोबा आणि ते मला फार आवडलं मी तुला आजपासून लाडाने बनोबा म्हणणार आहे मस्त झाला परफॉर्मन्स सुसाट परफॉर्मन्स होता रस्ता मस्त प्रसादा फार वेगळाच काहीतरी विषय होता आणि वेगळ्या जॉनरनी तो प्रेझेंट केला गेला म्हणजे तुला अशा रूपात आम्ही कधी बघू आणि तू तो आव कधी आणशील हे फार मोठं आणि मस्त सरप्राईज होतं गौऱ्या आणि ते मस्त कॅरी केलंस तू श्याम्या मस्त रसिका वादळासारखी आलीस आणि त्याला उद्ध्वस्त करून गेलीस फॅन्टॅस्टिक फार गोड एंट्री होती आणि फार मजा आली त्या एंट्रीनी ते गाणं आणि तो सगळंच भोजने पण फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स नाईस थँक्यू सो मच गाईज ऑल द बेस्ट तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह सिनेमाची संपूर्ण टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा